कुरुंदवाड येथे नव्याने स्थापन झालेल्या सावित्री अक्का महिला नागरी सहकारी पतसंस्था लवकरच 2 कोटीचा टप्पा पार करेल असा विश्वास शिरोळचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला। कुरुंदवाड येथील सावित्री अक्का महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन आमदार यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी संस्थेचे संस्थापक माजी नगराध्यक्ष बाळासाहेब दिवटे, जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, महिला नेत्या स्वरूपा पाटील यड्रावकर, ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, जवाहर पाटील, संस्थेचे चेअरमन प्राजक्ता पाटील, रमेश भुजुगडे, तानाजी आलासे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले की महिलांनी आर्थिक सबलीकरणासाठी अशा पतसंस्थांची गरज आहे। महिलांनी आर्थिक व्यवहारात सक्षम बनवण्यासाठी पतसंस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतात। पतसंस्थांमुळे स्वयंरोजगार व बचत संस्कृती बळकट करण्यास मदत करेल, हीच गरज ओळखून बाळासाहेब दिवटे यांनी महिलांसाठी पतसंस्थेच्या माध्यमातून नवं व्यासपीठ निर्माण केलं असून मला निश्चित खात्री आहे कुरुंदवाड शहरात सावित्री अक्का महिला पतसंस्था महिलांचा आधार बनेल असं आमदार यड्रावकर यांनी सांगितलं। यावेळी स्वागत चेअरमन प्राजक्ता पाटील यांनी केलं तर संस्थेचे बाळासाहेब दिवटे बोलताना म्हणाले संस्थेचे संस्थापक बाळासाहेब दिवटे बोलताना म्हणाले की महिलांचं सबलीकरण व्हावं, त्यांनी संस्थेच्या माध्यमातून लघुउद्योजक बनावं, आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा या उदात्त हेतून समोर ठेवून संस्थेची स्थापना करण्यात आली आहे असं दिवटे यांनी सांगितलं। तर ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे बोलताना म्हणाले की शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय शामराव अण्णा पाटील यड्रावकर यांच्या पत्नी स्वर्गीय सावित्री अक्का पाटील यांच्या नावानं कुरुंदवाड शहरात महिलांची पतसंस्था उभी राहिली, याचा आम्हाला अभिमान आहे सांगितलं। यावेळी ॲडव्होकेट प्रकाश आवटी, आपासो गाडवे, शरद आलासे, बाबासो भुजुगडे, विजय भोसले, अक्षय आलासे, बापू अगसगे, दिलीप जोंग, संदीप आवटी, महादेव मगदूम, विद्याधर कुसनाळे, महेश परीट, राजू घारे, प्रफुल्ल पाटील, राजेंद्र जोंग, बंडू उमडाळे, त्रिशला पाटील, सुवर्णा गाडवे यांच्यासह सभासद, ग्राहक आणि नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेवटी आभार सचिव शुभांगी शिंदे यांनी मानले। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।